यशाची साथ सोडू नका, कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेले असते. असाच एक संघर्षमय प्रवास करून एक यशस्वी उद्योजक कसा असतो याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे वीरेंद्र विश्वनाथ हिमगिरे होय. घराची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे पुढील शिक्षण घेता आलं नाही. सुरुवातीला लहानपणापासूनच घरी अर्धा किलो व 1 किलो मिठाचे पुडे तयार करून सायकलीवरून ते पुढे बाजारात विक्री करत आई वडिलांच्या संसाराला हातभार लावला. प्रसंगी झाडलोटे करून लाकडाचे प्लायवूड गाडीतून उतरवून हमाली कामही निसंकोचपणे केला. रेवणसिद्ध समाजसेवा मंडळ सोलापूर येथे ट्रॉली चालवताना अवघ्या 10 रुपयात भाड्याची गाडी उतरवण्याचे हमाली काम करत संघर्ष केला. मी वीरेंद्र विश्वनाथ हिंगमिरे, सोलापूर. माझं वीरेंद्र विश्वनाथ हिंगमिरे म्हणून मंगल भांडार सोलापुरात आहे. सुरुवात माझी म्हणजे घरची परिस्थिती फार हलाखीची होती. चौधरी येई चौधरी टिंबर मर्चंट इथे सॉ मिलमध्ये काम करावं लागलं. काही दिवस गुरुसंत एजन्सी म्हणून त्या ह्याच्या दुकानात काम करावं लागलं. नंतर मला उद्योग काहीतरी करायला पाहिजे ह्या उद्देशाने मी रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळ, एक मोठं मंगल भांडार, जिल्ह्यातलं मोठं मंगल भांडार आहे, त्या ठिकाणी मी काम हे करण्यासाठी गेलो. त्यावेळेस आमचे मोदी म्हणून मामा आहेत, त्यांच्याकडे सुद्धा मी काम केलो. दोन्ही ठिकाणी काम करत असताना रेवणसिद्धेश्वर मंगल भांडार इथे वेळ पडेल म्हणजे सुरुवात मी हमालीपासून सुरुवात केली. भांडे भरायचं उतरायचं, 10 रुपयाला गाड्या भरायचं उतरायचं आम्ही काम केलं. तिथून त्या मंगल भांडारात मला माहिती होत गेली आणि मी ह्या मंगल भांडाराच्या क्षेत्रात आलो. हे व्यवसाय करत असताना घनश्याम महाराज म्हणून हे आचार्य होते, त्यांनी मला 16,500ची मदत केली की बाबा तुम्ही वाहन, जेव्हा माझं मी सुरुवातीला ट्रॉली जेव्हा घेतली होती, वाहन मी काय करत होतो, जेव्हा सामाजिक कार्य किंवा एखादं धार्मिक कार्य राहत होतं त्यावेळेस मी फक्त पेट्रोलचे पैसे घेत होतो. त्यांनी म्हणले तर ह्या पद्धतीने तू व्यवसाय करत असशील तर मी तुला मदत करतो आणि तू सगळ्यांना मदत करतला असं सांगितले. त्यामुळं मी 16,500 रुपये त्यांच्याकडनं घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. त्याच्यानंतरनं व्यवसाय व्यवस्थित चालू होत गेला. ह्या दुकानातलं रोपट्याचं वटवृक्ष झालं. आता सध्या माझ्या दुकानात इथं 13 लोक काम करतात आणि बाहेरचे गाडीवाले, रिक्षावाले, ऑटो रिक्षावाले, टमटमवाले आणि बाहेरगावचे खेड्यातनं रोजगार करायला माझ्याकडे माणसं येतात. टोटल एक 50 लोकांना रोजगार मी इथं देतोय. ह्यात मला त्याचा समाधान वाटतं. मामा वसंत मोदी यांच्या मंगल भांडारात मजुरी काम करायला पुढे मागे पाहिले नाही. प्रामाणिकपणा या बळावर तेथील ग्राहकांचा विश्वास संपादन केला आणि वीरेंद्र विश्वनाथ हिमगिरे 1998 साली या नावाने मंगल भांडार सुरू केला. प्रामाणिकपणा, नम्रता आणि जलद सेवा यामुळे केलेल्या कष्टाची चीज होत गेले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर इतर जिल्ह्यातही VVH मंगल भांडार अव्वल ठरत छोट्याशा रोपटाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संघर्षमय जीवनात आपल्या कष्टाने व जिद्दीने उद्योग क्षेत्रामध्ये वीरेंद्र विश्वनाथ हिमगिरे मंगल भांडार सोलापूर या आपल्या फर्मने नाव औद्योगिक क्षेत्रात यशस्वीरित्या गाजवत आहे. तर वीरेंद्र विश्वनाथ हिमगिरे यांच्या मंगल भांडाराची वार्षिक उत्पन्न 48 लाख रुपयापर्यंत होत आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.